रत्नागिरीत अशी घटना घडली आहे ज्यामध्ये सर्वच जण अवाक झाले। प्रेमासाठी पंजाबची तरुणी थेट पंजाब सोडून रत्नागिरीत आली। लग्न करायचं तिच्या डोक्यात होते। नवराज्य, नव्या संसाराची स्वप्न ती पाहत होती। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। आपण केलेलं प्रेम हे लग्नाच्या बंधनात अडकणार याचं समाधान तिला होतं। तेच स्वप्न घेऊन ती चंदीगडवरून रत्नागिरीला निघाली। कधी रत्नागिरीला पोहोचते आणि आपल्या प्रियकराला भेटते असं तिला झालं होतं। तिच्यासाठी ती हजारो किलोमीटरचा प्रवास करून रत्नागिरीत पोहोचली। पण ज्यावेळी ती रत्नागिरीत पोहोचली आणि तिला त्या प्रेमामागचं सत्य समजलं तेव्हा ती पूर्ण हादरून गेली। याची सुरुवात होते ती जुलै 2023 मध्ये। पंजाबची ही तरुणी मोहालीमध्ये राहत होती। 12वीचं शिक्षण घेत होती। तिच्याकडे मोबाईल होता। या मोबाईलमध्ये ती इंस्टाग्राम वापरत होती। त्यावर एक दिवस एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि तिचं जीवनच पालटलं। ती त्याच्याशी बोलू लागली, तासनतास गप्पा मारू लागली, घट्ट मैत्री झाली, पुढे प्रेमही झालं। तो रत्नागिरीत आणि ती पंजाबमध्ये। दोघांमध्ये संभाषण होत होतं ते फक्त मोबाईलवरून। शेवटी दोघांनी लग्न करायचं ठरवलं। त्यानं तिच्यावर रत्नागिरीत येण्यास दबाव टाकला। ती तयार नव्हती पण प्रेमासाठी तीही तयार झाली आणि शेवटी तिनं घर सोडलं। चंदीगडवरून रत्नागिरीसाठी निघाली। सोशल मीडियावर ओळख झाली। त्यानंतर लग्न करण्याचं त्या दोघांचं ठरलं। पंजाबमधल्या मोहाली येथून निघालेली तरुणी डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न घेऊन रत्नागिरीत अखेर पोहोचली। पण रत्नागिरीत आल्यावर प्रियकर नॉट रिचेबल होता। तिनं त्याला मेसेजही केले पण काही रिप्लाय येत नव्हता। प्रियकराचा जो नंबर होता तो दुसरा कोणाचा तरी नंबर असल्याचं समोर आलं। तिनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नव्हता। जो फोन लागला तो कोणी मुलीने उचलला होता। अखेर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं। आता काय करावं हे तिला समजेना। परराज्यात तेही पळून आल्यावर आपली कोण मदत करणार असा प्रश्न तिला पडला। इथंच कोणती तरी नोकरी करू, पैसे कमवू आणि पंजाबला परत जाऊ असं तिनं ठरवलं। पुढे मोबाईल दुकानात ती गेली। तरुणीनं नोकरीचा शोध सुरू केला। मोबाईलच्या दुकानात तिनं नोकरीची चौकशी केल्यावर मोबाईल दुकानदारानं या तरुणीची सारी चौकशी केली। त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला। त्यानंतर तरुणीला पोलिसात घेऊन गेला। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या घरच्यांशी संपर्क साधला। दरम्यान तरुणी तिच्या पंजाबमधील गावी परतली आहे। तर तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याबाबतचा शोध सुरू आहे। आपण त्या दुकानदाराचं कौतुक केलं पाहिजे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।